हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे भरली वांगी। तर चला तर मग बघूया त्यासाठी काय काय मी साहित्य घेतलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलला असेच कनेक्टेड राहा, लाईक करा, शेअर करा आणि जास्त सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते। भरली वांगी बनवण्यासाठी मी वांगे इथं कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी घेतलेला आहे कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे। इथे घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट। आता यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊयात। आता शेंगदाण्याच्या कूटमध्ये सर्व मसाले ॲड करूया। थोडीशी हळद, कांदा, लसूण, तरी मसाला घेतलाय 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, हा पण गरम मसाला आहे, काळा मसाला घेतलाय 1 चमचा, मीठ घेतलंय 1 चमचा। चवीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला किती टाकायचं आहे। आणि थोडीशी धना पावडर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि यात कोथिंबीर ॲड करून वांगे भरून घेऊयात। इथे कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकून तापवून घेतलेलं आहे। चला तर मग आता त्यात थोडासा कढीपत्ता टाकून घेऊयात। आता कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया लालसर होईपर्यंत। हा मसाला आता सर्व मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित। चला आता आपण वांगी भरून घेऊया। हे आता मस्तपैकी आपली वांगी भरून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि थोडासा मसाला उरलेला आहे, हा आपण त्यात फ्राय करून घेणार आहोत। चला तर मग आता कांदाही परतून झालेला आहे आपला। आता यामध्ये वांगे टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित परतून घेऊयात। वांगे टाकून झाल्यानंतर आपण जो उरलेला मसाला आहे तोही यामध्ये टाकून घेणार आहोत। शिजण्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपण कुकरचं झाकण लावलेले आहे आणि 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। मी त्यासाठी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्ही जास्त रश्याची भाजी करायची असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता, वाढवू शकता किंवा कमी करू शकता। चला तर मग आता वांग्याची भाजी शिजली की मी दाखवते। आता आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे। तर वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।